नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता 5 HP सोलर आपण इन्स्टॉल केलेला आहे। मागील त्याला सोलर या योजनेमध्ये आपण हा फॉर्म भरला होता। तर 5 HP 70 फुटास 70 मीटर हेडसाठी म्हणजे आपण हा साधारणतः 210 फूट सोलर सोडलेला आहे। तर याची आपण फोनवर पण चालू करू शकतो आणि त्याचं इथे बटन पण दिलेलं आहे। हे बघा, हे इथे बटन आहे, ते दिसत नाही इथे। हे बघा, इथे बटन आहे ऑन ऑफचं आणि ह्या 2 वायरीवरून आलेलं आहे सोलरच्या, म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह या 2 आलेलं आहे। याची फिटिंग पण बघू शकता, एकदम व्यवस्थित केलेली आहे। याच्या प्लेट ज्या दिलेल्या आहे त्या अल्पेक्स सोलर ह्या कंपनीचे आहे। तर याचं ओपन सर्किट आपलं पॉवर पी मॅक्स म्हणून आहे, 535 वॅटच्या या सोलर प्लेट आहे। ओपन सर्किट व्होल्टेज आहे त्याचं 49.46 व्होल्ट, म्हणजे एक प्लेट साधारणतः 49 व्होल्ट जनरेट करते, बरोबर। आणि इथं करंट ॲट मॅक्झिमम पॉवर 12 ॲम्पियरचा आहे आणि त्याचं मॅक्झिमम करंट ॲट मॅक्झिमम पॉवर 12 ॲम्पियर, बरोबर। आणि त्याचं व्होल्टेज मॅक्झिमम पॉवर 41.52 व्होल्ट। तर अशा ह्या 9 प्लेट बसलेल्या आहे। 9 प्लेट आहे। ह्या 9 प्लेट साधारणतः 535 गुणिले 9 म्हणजे 5 9 45 साधारणतः म्हणजे 450 व्होल्टेज जनरेट करता DC पॉवर। तो आपल्याला इथं ऊन कमी म्हणजे सध्या पावसाळा चालू असल्यामुळे 200च्या आसपास व्होल्टेज मिळतो। म्हणजे PV व्होल्टेज याचा 417 420 ह्या स्थितीत सध्या आहे। ज्यावेळेस पूर्ण ऊन असतं त्यावेळेस तो 450 ते 500च्या दरम्यान व्होल्टेज जातो। PV व्होल्टेज म्हणजे ज्या प्लेट आहे त्या व्होल्टेज जनरेट करण्याची त्यांची क्षमता टोटली 450 किंवा 450 या दरम्यान आहे। ऊन पडल्यानंतर भरपूर पाणी देईल, कारण आता सध्या पावसाळा चालू असल्यामुळे पाण्याचं प्रमाण आपण बघितलेलं आहे या ठिकाणी। हे बघा, हा आपण मागेल त्याला सोलर या योजनेमध्ये भरलेलं आहे। याची केबल 210 आणि पाईप 210 फूट दिलेला आहे। त्यानंतर रस्सी, त्याबरोबर हा बँड पण दिलेला होता, म्हणजे याला लावण्यासाठी ही क्लिप दिलेली आहे। बाकी आपण हे स्वतः आणलेले, ही प्लेट दिली जाते त्याच्याबरोबर। तर याची काळजी म्हणजे फिटिंग वगैरे व्यवस्थित करायला पाहिजे। याला आपल्याला इथे खडकाळ जमीन असल्यामुळे जे ड्रिल करता 5 फूट 5.5 फूट ते आपण इथे या ठिकाणी केलं होतं, पण ते 3 3.5 फूट झालं, त्यामुळे ते कॅन्सल केलं। त्यांचे जे माणसं होते ते इन्स्टॉल करणारे ते बोलले यात नाही होणार। तर आपण इथे पूर्ण असा गड्डा घेतलेला होता JCBने 5.5 फुटाचा, आणि त्यामध्ये पूर्णपणे आपण दगड सिमेंट वगैरे सगळं एकदम पॅकिंग करून इन्स्टॉल केला। आणि याची पॅकिंग पण व्यवस्थित आहे। आता हे इथे त्यांनी याला सेफ्टी म्हणून काही लावायला पाहिजे होतं, ते लावलेलं नाही। म्हणजे आलेलं होतं पण ते लावलं नाही, घाई गडबडीत पावसाचे दिवस असल्यामुळे त्यांना पण टाईम झालेला होता, संध्याकाळ झाल्यामुळं आपण ते केलं नाही। आता इथून बघू, आपण पुढे करू ते, जेव्हा पाऊस उघडेल त्यावेळेस व्यवस्थित त्याची डागडुजी करून, डागडुजी म्हणजे त्याला सेफ्टी कवर वगैरे लावून घेऊ।
आता या पर्लिंग दिलेलं आहे, हे गॅलोनाइज झालेलं मटेरियल आहे. आता हे काय आहे, हे बघा असा गंज लागलेला आहे इथे. तर याला आपण नंतर पेंट वगैरे मारून घ्यायला पाहिजे, नाही तर ही गंज लागल्यानंतर हे मटेरियल पूर्ण असं खराब होत चालतं आतपर्यंत. तर याला कलर पेंट वगैरे मारून घ्यायचा. आणि केबल जी आहे ती आपण अशा प्रकारे इथून अशी, हे पावसाचं पाणी, कारण याच्यामध्ये गॅप दिलेला नाही यांनी इथं, कुठल्याही प्रकारचा जास्त गॅप नसल्यामुळे हवा पण पास होत नाही. तर आपण याला साधारणतः 90 डिग्रीच करायला पाहिजे, पण ते होल नाही इथे. बघा याला इथं एक होल दिलेलं आहे बरोबर इथं, परंतु त्या साईडला एक होल नसल्यामुळे त्याला 90 डिग्री करता नाही आलं. ठीक आहे चालते. फक्त आता याला आपण नंतर काय करू, इथं असे सपोर्ट देऊ, या ठिकाणी ह्या कॉर्नरवरती सपोर्ट देऊ, इथं तिकडच्या एक कॉर्नरवर देऊ, आणि तिकडे आणि इकडे असे 4 सपोर्ट देऊन आपण त्याला व्यवस्थित करून घेऊ. आणि इथे हे बघू शकता मी हे बांधलेलं आहे, कारण काय झालं होतं, आमचं इगतपुरी तालुका म्हणजे पूर्ण पावसाचं क्षेत्र आहे. तर हवा पण भरपूर राहते, पाऊस पण भरपूर राहतो, आणि हे पूर्ण हलत होतं. हे हलून इथे हे बघा वेल्डिंग तुटली होती. ही वेल्डिंग मी स्वतः गावातून एक वेल्डिंगवाल्याचं मशीन आणून वेल्डिंग केलेलं आहे. एवढं खास नाही झालं, पण ठीक आहे, आपलं काम चालू शकतं. एवढे 1-2 महिन्यानंतर आपण याला व्यवस्थित वेल्डिंग करून घेऊ. तुम्ही त्यामुळं काय करायचं, तर इकडनं काही सपोर्ट द्यायचा प्रयत्न करता, जर हवा असेल, पाऊस असेल. ठीक आहे, अशा प्रकारे केलेलं आहे. तर याचं हे तुम्ही कंट्रोल बघू शकता. कंट्रोलर तर हे DC कंट्रोलर आहे, तो आपण काही दुसरी मोटर चालू नाही शकत, फक्त DC मोटर चालू शकतो. हे बघा याचं मॉडेल नंबर दिलेला आहे, रेटेड HP 5 HP, मॅक्झिमम पॉवर, म्हणजे मोटरसाठी जो पॉवर लागतो 5 किलोवॅट तरी लागतो साधारणतः, म्हणजे जनरेट. DC वोल्टेज 440. तुम्हाला मी अगोदरच म्हटलं की पूर्ण 9 पॅनल जे पॉवर जनरेट करता ते आता सध्या घडीला 420 आहे, त्याला साधारणतः 440 लागतं. उन्हामध्ये ज्यावेळेस पूर्ण प्रकाश राहील त्यावेळेस ते 440 इतकं, 440च्या वरच जाणार. तर याला आउटपुट व्होल्टेज याचं 270 व्होल्ट आहे, म्हणजे ज्यावेळेस हे पॅनल जनरेट करता व्होल्टेज ते पूर्ण एकत्र करून आउटपुट होते 270 व्होल्टेज. याचं मॅक्झिमम करंट आहे 12 एम्पियर. MPPT व्होल्टेज रेंज 250 ते 390 व्होल्ट आहे. अशा प्रकारे आहे. तर तुम्ही ह्या फोनवर पण चालू करू शकता. त्याचं SSP असं एक ॲप आहे जे प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. म्हणजे CRIसाठी सांगता येत मला. अदर कंपन्यांचं स्वतःचे ॲप वगैरे असतात, त्याच्या थ्रू ते तुम्ही लॉग इन करता. तर स्वतः मोबाईलवरून तुम्ही पण हे चालू करू शकता. बऱ्यापैकी काम केलेलं आहे व्यवस्थित. खूप माहिती आहे देण्यासारखी. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर तुम्ही चॅनल माझा सबस्क्राईब करा. बघा इथं जी वीज पडू नये म्हणून अरेस्टर दिलेला आहे. इथं व्यवस्थितरित्या त्याने इथे आर्थिंग वगैरे केलेली आहे. इथे पण एक आर्थ आहे, इथे पण एक आहे, ज्यामध्ये हे बघा, एक मिनिट, खोलत नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये हे असं मटेरियल टाकलेलं आहे. बघा या पिशवीत आलेलं होतं, काम व्यवस्थित केलं आहे.
आणि आपण याच्या बोरमध्ये 2 HP मोटर सोडलेली होती, जी 400 फुटावर टाकलेली होती. आता पाणी एकदम कमी झालेलं आहे. हे बघा, व्होल्टेज गेल्यामुळं पाणी डायरेक्ट बंद झाले. मोटर ऑन आहे सध्या, इथे दिसेल तुम्हाला. पंप ऑन आहे बघा. आता व्होल्टेज ऑन कमी झालं आहे ना, त्यामुळे ठीक आहे, व्यवस्थित चालते. मस्त आहे एकदम, काही अडचण नाही. हे बघा, इकडे हवा बघा किती असते. काही जर अडचण असेल मला तुम्ही मेसेज करू शकता. मी तुम्हाला म्हणजे मी स्वतः केलेलं आहे. मी कुणी काही डीलर नाही आहे, व्हेंडर नाही आहे किंवा इन्स्टॉलर नाही आहे, स्वतः शेतकरी आहे. तर मी साधारण 4 महिन्यात फॉर्म भरल्यापासून इन्स्टॉल करीपर्यंत, म्हणजे मला 4 महिने साधारणतः लागले होते. फॉर्म भरला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही क्वेरी अशा आल्या की जो उतारा होता त्या उतार्यावरती बोरवेल लागलेली नव्हती. तर मी ती बोरवेल लावली ई पीक पाणी ॲपद्वारे. बोर लावल्यानंतर 8-4 दिवसामध्ये मग त्याची प्रिंट वगैरे म्हणजे ऑनलाईन लागली आणि त्याची प्रिंट काढून मी अपलोड केली. त्याच्यानंतर तो म्हणजे मला साधारण महिना गेला त्या गोष्टीमध्ये, कारण माहीत नव्हतं. मी अंदाजपंच नुसतंच उतारा अपलोड करायचं म्हणून करायचं, मला त्याच्यातलं म्हणजे माहीत नसल्यामुळं त्या गोष्टी घडल्या. पण जर तीच गोष्ट जर मी व्यवस्थित अभ्यास केला असता, असं माझ्यासारखा समजा एखादा व्हिडिओ काढतोय आणि मी तो बघतोय, त्याच्यातून त्या गोष्टी कळता. आपण डायरेक्टली त्या गोष्टीकडं म्हणजे करायला जातो, पण त्याचे दिवस वाढता. काहींचे 2-2, 3-3 वर्ष झालेले आहे. फॉर्म अपलोड केलेले आहे, फॉर्म ॲप्लाय केलेला आहे, पैसा भरलेला आहे, पण अजून काही त्यांना पंप भेटलेला नाही आहे. तर तुम्ही ही चूक करू नका. पंप भेटला नाही आहे म्हणजे व्हेंडर सिलेक्शन नाही आहे, व्हेंडर येता कधी गायब होता. तर त्यामुळं तुम्ही काय करा, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म अपलोड करता, सर्वे होतो. सर्वे केल्यानंतर संयुक्त पाहणी अहवाल मंजूर करण्यात आलेला आहे. मंजूर केल्यानंतर तो व्हेंडर सिलेक्ट केल्यानंतरची प्रोसेस आहे ॲक्च्युली ती. व्हेंडर सिलेक्ट करण्यासाठी दिवसाला कमसे कम 7-8-10 वेळेस मी चेक करायचो. त्यावेळेस अचानकपणे कंपनी तुम्हाला मिळेल आणि सिलेक्ट करू शकता. OTP येणार, OTPद्वारे तुम्ही ती सिलेक्शन करू शकता. आता सध्या खूप गडबडी चालू आहे, कारण ज्यांचे 2-2, 3-3 वर्षापूर्वी फॉर्म भरलेले ते अजून पण त्यांना सोलर भेटलेलं नाही आहे. तर त्याचं कारण हे आहे की कधी व्हेंडर पडता आणि आपण सिलेक्शनला त्यावेळेस नेमकं लॉग इन करतो का नाही करतो आपल्याला माहीत नाही राहत. तर त्या गोष्टी आपण पाळणं महत्त्वाचं आहे. तर व्हेंडर सिलेक्शन करून आपण त्या व्हेंडरचा जो कॉन्टॅक्ट नंबर असेल, जिल्हा स्तरावर म्हणा किंवा तालुका, किंवा आपल्या जवळचं जे असेल, कोणी पण असेल तालुका स्तरावरचं, त्यांना तुम्ही कॉल करत राहणं. त्यांच्याकडून अपडेट मिळाल्यानंतर तुम्ही त्या पद्धतीनं तसं करू शकता. तर ठीक आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात, एक शेतकरी मित्र म्हणून तुम्ही माझा चॅनल प्लीज एक रिक्वेस्ट आहे तुमची, मला असंच काहीतरी व्हिडिओ बनवणं नाही आहे, तर त्यावरती खोलवर तुम्हाला मदत करण्याची माझी एक इच्छा आहे. तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला तर मी त्याच्यातून अजून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. तर तुमची मला साथ हवी आहे, प्लीज सबस्क्राईब करा.